रिलेशनशिप म्हणजे नक्की व्याख्या काय आहे? त्याला आता येते मी पुढे. सो ह्या फेजमध्ये सिरियसिटी नाही आहे, ह्या फेजमध्ये कमिटमेंट नाही आहे, फक्त नोईंग आहे. आणि जे केलं आपण आता दोघांचा मी म्हटलं तसं पर्पज ऑफ डेटिंग, तर त्या एकाचा पर्पज हा असेल आणि दुसरीचा नसेल सपोज, तर तिने ॲटलिस्ट त्याला विचारावं तरी. हे मी जरा म्हणजे सांगते की दिस कॅन माईट बी न हेल्पफुल टिप फॉर एनी वन, द वन हू इज इमोशनली गेटिंग इन्वॉल्ड इन डेटिंग. ओके, ठीक आहे. सो त्यामध्ये ॲटलिस्ट विचारावं, बाबा तू हे डेट करतोय तर व्हॉट डू यू इंटेंड टू लाईक, वेर आर यू सीइंग आर डेटिंग फेज और आर रिलेशनशिप, डू यू फील वी विल ग्रो विथ ईच अदर टुगेदर. तो जर म्हणतो नो नो आय एम नॉट रिअली सिरियस फॉर दॅट, दॅट्स अ रेड फ्लॅग. यू नीड टू ईदर क्विट, यू हॅव टू स्टॉप अँड सर्च फॉर द अनदर डेट. और जर का तो तुझ्या ऐकण्यातला असेल तर त्याला कन्व्हिन्स करावं किंवा विचारावं ॲटलिस्ट की बाबा असं असं करून आपण करू शकतो का. माझं म्हणणं आहे डेटिंग फेज ही फक्त 3 महिने ते मॅक्झिमम 6 महिने असावी एका माणसाबरोबर, एका व्यक्तीबरोबर. एका व्यक्तीबरोबर. आणि एका व्यक्तीबरोबर मी म्हणते ॲट अ टाईम तुम्ही 4 जणांनाही डेट करताय, पण त्यातला एक सिलेक्ट तर करायला 1 महिना बस झाला ना. म्हणजे महिन्यातले एका महिन्यामध्ये तुम्ही 4 जणांना डेट करताय सपोज, आणि त्यातला फिल्टर करून तुम्हाला नेक्स्ट महिन्याला चूज तर करता आला पाहिजे की बाबा ह्याच्याबरोबर मी कम्फर्टेबल यायला विचारूया, नसेल तर बाबा जाऊ दे दुसऱ्याला विचारूया. क्लिअर तर राहा स्वतःशी. सो स्वतःची क्लॅरिटी ही फार फार महत्त्वाची. ओके, हे झालं आता डेटिंगच्या फेजबद्दल. एक मुलगी एका मुलाला डेट करत होती, राईट. आता इथे मी नावं घेऊया आपण. एक अंकिता म्हणून मुलगी घेऊया आणि राहुल म्हणून मुलगा घेऊया. नावं डेफिनेटली चेंज केली आहेत कारण कॉन्फिडेन्शियलिटी आहे. आता अंकिता जेव्हा राहुलला डेट करते आहे तेव्हा करता करता त्यांना 3-3.5 वर्ष झाली. किती? 3-3.5 वर्ष झाली. आणि ह्या 3.5 वर्षात तो इतके लाड करायचा तिचे, म्हणजे कुठे ठेवून कुठे नको, बाहेर फिरायला जाणं, ॲब्रॉडला ट्रिपला घेऊन जाणं, इतकं सगळं तो करत. आणि ह्याला ते डेटिंगच म्हणत होते, जे की म्हणायला आयडियली नाही पाहिजे, कारण का ते कुठेतरी एक सिरियस रिलेशनशिप बनलेलं त्यांचं. ओके, पण हे वन सायडेड होतं का? तर संभाव होतं, कारण अंकिता ही खूप प्रेम करत होती त्याच्यावरती, इमोशनल होती आणि तोही लाड करायचा ज्याला ती प्रेम समजत होती. ठीक आहे. आता हे सगळं झालं, 3-3.5 वर्ष झाली आणि एकदा कधीतरी तिला असाच रस्त्यावर, म्हणजे ती जे तिथून रस्ता क्रॉस करत होती का काय, तिला समोर तो त्याची बायको आणि 2 मुलांबरोबर दिसला. अँड दॅट वॉज लाईक अ स्लॅप ऑन अ फेस. वेन शी रीच्ड आउट टू मी ना, ती कोलॅप्स व्हायच्या पण त्याच परिस्थितीमध्ये होती. म्हणजे हिला काढायला 6-8 महिने लागले. शी वॉज सो डीपली इन्वॉल्ड इन हिम, कारण तिचा कुठेतरी म्हणजे पास्ट एक्सपिरियन्सेसमध्ये तिच्या वडिलांकडनं, आईवडिलांकडनं तिला तेवढं प्रेम मिळालं नव्हतं जेवढं ती मागत होती किंवा तिची ती नीड होती. आणि दॅट्स वॉट लव शी गेन्ड और शी रिसिव्ड फ्रॉम हिम. तुला कळलं मी काय सांगते? म्हणून डेटिंग फेज ही मिनिमम ठेवा आणि त्यामध्ये जाणण्याचा, इंट्रोड्यूस होण्याचा फक्त प्रयत्न करा. इट्स नॉट अ रिअल थिंग. त्यामुळे कॉमन इंटरेस्ट असू शकतात, सगळ्या छान गप्पा असू शकतात, वरवर दिसायला सगळं चांगलं असू शकतं. नेव्हर नेव्हर ओपन अप युअर फायनान्शियल सिच्युएशन इन दिस डेटिंग फेज. नेव्हर एव्हर, नेव्हर एव्हर. ओके. सो डेटिंग इज नॉट अ रिलेशनशिप. आणि ह्या डेटिंग फेजमध्येच इंडियामध्ये तर केवढे सारे ब्रेकअप होत आहेत, कारण डेटिंगला नातं समजणारे भरपूर आहेत आपल्याकडे. तिथे अवेअरनेस आणायला पाहिजे. बाबा कान पिरगळून दिस इज नॉट म्हणजे ब्लाइंडली डेट नका करू, स्मार्ट डेटिंग करा समवेअर. हे आता नवीन फ्रेज आहे, ती माझी आहे. स्मार्ट. ती तुझी लीनाज स्मार्ट डेटिंग वेअर. म्हणजे मी त्याचा अर्थ असा काढते की लीनानी जो सांगितला, स्मार्ट डेटिंग म्हणजे डेटिंग करा, एक्सप्लोअर करा आणि तुम्ही 4-5 लोकांना डेट करू शकता त्यांच्यावर. म्हणजे पूर्वी आम्ही ही फिरतीये 4 लोकांबरोबर असं म्हणायचो, बरोबर आहे ना. म्हणजे ते अगदी वाईट समजलं जायचं आणि आता ते जगन्मान्य झालेलं आहे. सी, कुठली गोष्ट तुम्हाला जर का सिरियस लेवलला तुमच्या लाईफचा पार्ट बनवायचे, त्याला तुम्हाला ठोकताळे बघून ते तपासून वगैरे घ्यायला पाहिजे. आय डू अग्री विथ दिस
की एखादी आपल्याला वस्तू घ्यायची तर आपण तपासून बघतो की नाही की वेन वी आर गोइंग टू इन्व्हेस्ट इन दिस, त्याप्रमाणे नात्यामध्ये पण इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपल्याला बघावं लागेल. सो डेटिंग इज अ व्हेरी गुड फेज. त्या नावाला उगीच आक्षेप आणायचा याची गरज नाही आहे. इट इज ओके. पण ती किती लेवलवरती त्याच्यामध्ये डीपली इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे हा तर आपला चॉईस असला पाहिजे. पण तो एक स्वभाव असतो ना की आपण अटॅच होतो ना पटकन कोणालाही. अगं अटॅच होणं चांगलं, पण कोणाबरोबर हा तर चॉईस पाहिजे आणि कधी. मी कुठे म्हणते अटॅच नका हो, पण जेव्हा तुम्हाला कुठेतरी कन्स्ट्रक्टिव्हली कळतंय की तुमचा पार्टनर पण तुमच्या बरोबर चाललाय, देन यू बोथ आर रेडी टू एंटर अ रिलेशनशिप. डेटिंग संपलं आणि रिलेशनशिपमध्ये एंटर करताय तुम्ही, देन यू कॅन स्टार्ट गेटिंग इन्व्हॉल्ड अँड इन्व्हेस्टिंग युअर इमोशन्स. मग आता जे रिलेशनशिप तू ज्याला म्हणतेस तर त्या रिलेशनशिपचा सध्याचा मिलेनियल्सचा अर्थ कमिटमेंट आहे का? कमिटमेंटचा सी आहे फक्त. कारण हवी आहे त्यांना कमिटमेंट. मिलेनियल्स असं मी म्हणणारच नाही की त्यांना फ्रॉड करायचं आहे किंवा त्यांना उगीच टाईमपास म्हणून काही अजिबातच नाही. इवन दे वॉन्टेड. ओनली वॉट दे आर लॅकिंग इज म्हणजे दे आर लॅकिंग द कोपिंग मेकॅनिझम. दे डोंट नो हाऊ टू डील विथ दिस. दॅट इज वॉट दे आर लॅकिंग. आणि तेच शिवधनुष्य म्हण किंवा काय घेऊन मी अक्षरशः म्हणजे तो प्रयत्न माझा चालू आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.